बघा, आजूबाजूचा सगळा परिसर पाहून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मी नक्की कुठे आलो आहे. तर मंडळी, मी आहे गावाला. आई म्हणाली की संध्याकाळ आहे, तर काय तुला भाजी वगैरे पाहिजे काय, तर दारची भाजी आहे, तर ती भाजी आणायला चाललो आहे. तर बघा आजूबाजूचा परिसर, गावच्या म्हणजे बाहेर चाललो आहे. ही आहे आमच्या गावची कमानी आणि पुढे चालली आहे आई. आई काहीतरी मोबाईलमध्ये बघते. आई काय बघतेस मोबाईलमध्ये? काय बघतेस मोबाईलमध्ये? नाही गेलेत. तर बघा, ही आहे आजूबाजूची शेती आणि बघा काय हिरवगार. मागं आपण आलो होतो तेव्हा एवढं गवत झालं नव्हतं. तर आता पाऊस थांबलाय, तर ती म्हणाली की चल आपण दारची भाजी आणायला, कारण का पावसाचं काय, आता काय श्रावण महिना आहे तर कधी पण साऱ्या येतात. तर बघा ही पूर्ण शेती झाली. बघा ही शेती आता लावून झालेली आहे. लोक आता बियाण्याची सुरुवात करतात. बघा इकडं काय करताव? बरे आहो ना? बेनते हो काय? बेना बेना बेना. बघा कशी लोक शेतीची कामं करतात. आता बोलतात बेनतात. बघा बेनतेत. आई रस्ता शोधते. हा चल. बघा शेतावर कशी लोक एकामेकाजवळ संवाद साधतात. चल पुढं. तर आता आम्ही चाललोय दारची भाजी आणायला. आता ती मावशी या ठिकाणी तिचं शेत लावून झालेलं आहे. आता ती बेनते नाही, शेत लावून झालेले आहेत. तर बघा पूर्ण गवत गवत झालाय आणि आई बोलते की दारची भाजी चल तशीच घेऊन येऊ, कारण का आई शाळेत काम करते, तर त्या साईडला आलो होतो. बघा हलका हलका सूर्य आलाय आणि संध्याकाळची वेळ आहे. तर काकीने लावली आमच्या इथं दारची भाजी. तर ती बोलली होती की मुलगा आला, तुझा पोरगा आला तर दारची भाजी त्याला दे. तर आम्ही सगळी आलोय, म्हणजे मी ना आई, दारची भाजी आणायला. तर चला बघू कशा प्रकारे असते दारची भाजी. आता आई थोडा पाऊस कमी झालाय ना? हा, आता थोडा थांबलाय. हा, रात्रभर लागतं काय? पण आता श्रावण महिन्यात असाच ना, येऊन जाऊन ऊन पडून. काकीने लावलं का ही, का आपोआप उगवले ही दारची भाजी? काकीने लावलं काय? बघा आई कशी शेताच्या पानातून चालते. आणि मी बांधावरनं चालतोय. काय संध्याकाळचा नजारा दिसतोय ना, एक नंबर. ही शेती आहे आणि बघा तिथे दारची भाजी लावलेली आहे आणि पावसाळ्यातच होते. आणि हे इकडं आहे आमचं गावदेवी मंदिर. काय नेचर वाटतोय ना. चला आपण जवळ जाऊन बघूया. तर मंडळी बघा, ही आहे दारची भाजी लावलेली आहे. तिचे पत्ते वगैरे बघा कसे पान वगैरे दिसतात. ही जी भाजी अगदी चविष्ट आणि मस्तपैकी होते. ते बघा त्या ठिकाणी आई माझी भाजी खुटते. आई ही भाजी तू कशी काय करतस, म्हणजे कशा पद्धतीने करतस ही भाजी? कांदा कापायचा, मिरची कापायची आणि पाण्यातच ना? पाण्यात. तर बघा माझी आई ही दारची भाजी कशी करते तर पाण्यातच करते. तुमच्याकडं म्हणजे कसं कांदा मिरची वगैरे कापून, तर तुमच्याकडे कशी करतात ते कमेंट करून सांगा. तर बघा या ठिकाणी आहे, हे बघा ही आहे दारची भाजी. तर आईसोबत आलो दारची भाजी, तर ती म्हणाली
की चल. तर बघा ती आता खुटते. आई ते काय तिकडं काय लावलेलं आहे ते? हा ते भेंड आहेत काय? आणि बघा त्या साईडला काकीचंच आहेत काय? तर बघा, तर ह्या बाजूला तिने भेंडी लावलेली आहे. तुम्हाला भेंडी दाखवतो बघा. अजून काय होणार नाही भेंडी एवढ्या लवकर. ते बघा ही भेंडीची झाड आहेत आणि मस्तपैकी साडीचं कुपन वगैरे तिने लावलेलं आहे बघा. ही भेंडीची झाड आहेत आणि खरोखरच गावठी भेंडी पण खायला मजा येतात. आणि ही गणपतीपर्यंत ह्यांना भेंडी येतील. आता एक पण फूल वगैरे काही दिसत नाही. आपण शोधून बघू. फूल वगैरे तर एक पण दिसत नाही. नाही आहे, नाही आहे, नाही आहे. फूल वगैरे काहीच दिसत नाही आहे. तर बघा, आणि ही आजूबाजूला सगळी दिसते ना ती भात शेती आहे. तर अशी लोक लावतात. तिकडं बघा चवळीची पण झाडं दिसतात. हळदीची बघा, ही हळदीची झाडं आहेत. तर अशी उगवतात. तर आई तिकडं दारची भाजी खुटते आणि इकडं तिने काकीनी भेंडी लावलेली आहेत. तर म्हटलं ती पण तुम्हाला थोडक्यात दाखवू. आलो होतो शेतावर, म्हणजे ह्या बाजूला आलो होतो. तर आई बोलतो मुंबईला न्यायला तुला, म्हणजे दारची भाजी चल आणायला जाऊ. तर आता ऊन पडलाय आणि ती बोलते की पाऊस कंटिन्यू असतं. तर ऊन पडलाय तर चल पटकन जाऊन येऊ म्हणून आलो. तर थोडक्यात तुम्हाला काय, तर दारीची भाजी घेऊन आलो. तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आणि इकडे भेंडी लावलेली आहे. तर बघा आई काहीतरी म्हणते. आई काय बोलतेस? भाजी किडले काय? तर आई म्हणते की किडले थोडीशी. हिला काय खत वगैरे टाकायला लागतं काय? खत बी टाकलेलं आहे, मग टाकलेलं आहे. कोणता खत? तो आपलाच असतो तो. अच्छा, म्हणजे जो शेतात टाकतात तोच खत ना? म्हणजे पावसाळ्यात तिने लावलं, बी लावलेलं काय? बी पेरलं काय? अच्छा, मग आपली नाही झाली? आपले नाही उगवले. अच्छा, काकीची बघ किती गुण झाले. तिची भरपूर झाले. त्याला आण म्हणून. मग तू आता बोलास ना भाजी. हा, मग ही कुठली भाजी? कुठले? ही भेंड. ही भेंड आहेत ना, आणि ही दाडची आहे ना? हे दाडचे. हे दाखव एकदा. काकीने सगळं भेंडच लावलं. अच्छा, गणपतीला लागतात ना. हे बघा ही दारची भाजी आहे आणि पावसाळ्यात ती मस्त लागते. आणि पावसाळ्यातच होते. पावसाळ्यातच होतं. चव चांगली असते. आणि आई काय म्हणते की, आणि आई ही कोणती आहे? ही ती हे तूर. तूर आहे का ही? तूर. तिल की तूर? तूर. बघा तुरीला ते म्हणजे फुलं झालेत काय त्यांना? नाही अजून. अच्छा, अजून ही वाटत. ती तशीच काय झाड? मग हा, तो झाडच आहे. अच्छा, तुरीचा. आपण जेवढी खुटू तेवढी ही वाढतच जातं ना दारची? नंतर होतं, हो. तिचे काय बुंदापासून नसतं ना तोडायची? नाही. तशी वरच्या म्हणजे तिचं फक्त वरचे पानच तोडायचे असतात. अर्ध्याना बी आलाय. म्हणजे बी आलाय बघ. बी? हा, मग तेच मी तुला विचारला की ती काय. आलाय. तर बघा ह्या काय जी दारची भाजी आहे ना त्याला बी आलाय. बघा ही दिसतेत ना फुलं, त्याला बी आलाय आई म्हणते. तर मंडळी बघा कशा पद्धतीने आमच्या म्हणजे कोकणातली माणसं शेती करतात. म्हणजे आता भात शेती पण लावलेली असते. दारची भाजी म्हणा, भेंडी म्हणा, म्हणजे ज्या भाज्या ज्यांना शक्य होतात लावता येतात ते शेताच्या बांधावर लावतच असतात. तर अशी म्हणजे कोकणातील लोक आपल्या परीने इतर भागात म्हणजे प्रत्येक भागात म्हणजे जे गाव असतील, जिल्हे असतील, तालुके असतील, त्या तालुक्यात म्हणजे आता आमच्याकडे नाचणीवरी हा काय प्रकार राहिलेला नाही आहे. फक्त भात शेती म्हणून करतात. आणि काय पालेभाज्या. हा, आईचा जो म्हणजे आई तुमचा संतोषी माता ना? संतोषी माता बचत गट. तर आईचा संतोषी माता बचत गट. मी मागं नाचणीची भाजूल दाखवली होती. ती नाचणीची लागवड करतात इथंच ना आई? कुठे करता? हा, आपण जाताना दाखवू. हा, म्हणजे नाचणी वगैरे करतात पण वरी वगैरे काय एवढं काही करत नाही. पहिली लोक नाचणी, वरी वगैरे ही शेती करायची, पण आता फक्त भात शेती करतात. आणि मग काहीतरी पालेभाज्या वगैरे बांधावर लावतात. म्हणजे भेंडी असतील, चवली असतील, आणि वालाची ती हिवाळ्यामध्ये करतात.
तर अशा पद्धतीने आता आमच्या म्हणजे गावात म्हणजे दैनंदिन म्हणजे शेतकरी लोकांचं हे जीवन आहे. तर बघा आता आईसोबत म्हणजे संध्याकाळचा टाईम आहे, तर ती म्हणाली की दारची भाजी तुला मुंबईला नेण्यासाठी घेऊन येऊ चल, काकीनी लावले. तर काकीच्या शेतावर आलो आहे आणि तिथेच त्यांनी म्हणजे नाचणीची भाजवल आपण जो व्हिडिओ टाकला होता आणि त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. तर त्यांनी आता नाचणी पेरले, कारण का मी नाचणीची लागवड करतेवेळी नव्हतो, फक्त आपली भात शेतीची लावणी केली त्यावेळेला होतो. पण आता जाताना तुम्हाला नाचणीची लागवड दाखवेल, त्यांनी केलेली आहे. आणि ती आई उगवले काय? हां, लावलेले रोपटं लावलेले आहे त्यांनी, तर जाताना तुम्हाला दाखवतो. तर म्हणजे असा आता आमच्या भागातला जो शेतकरी आहे तो थोडक्यात ह्या अशा प्रकारची शेती करतो. म्हणजे काय तर भात शेती म्हणा, आता म्हणजे हे बचत गटवाले आहेत, त्यांनी नाचणी करतात. पण असा स्पेसिफिक म्हणून ही शेती नाही करत. फक्त म्हणजे प्रामुख्याने शेती म्हणजे कुठली केली जाते तर भात शेतीच आणि काय भाजीपाला वगैरे. तर बघा या ठिकाणी आईनी बघा, आई बस होईल माझ्या मते, काय बस होईल हां. तर आईने बघा एवढी खुटले, आता ती बोलते आल्यासारखी. हो, रेशमाने एकदा बनवलेला ना, म्हणजे ती बनवतो मुंबईला पण घेऊन. पण गावची जरा बरं वाटतं ना, गावच्या पालेभाज्या पण चांगल्या वाटतात. आता मग आता त्या टाकल्या बिकल्याच्या तेरीबिरीच्या भाज्या दिल्यास ना, एक नंबर झाल्या होत्या. मला ना काय एवढ्या काय मिक्स ना, हा. पण गावठी भेंडी वगैरे लय भारी वाटतात खायला. ते गणपती पण होतील हा. तर बघा या ठिकाणी भरपूर झाली आई, हा भरपूर झाली. तर तिला म्हटलं बस झाली. बघा आता ही कशात घेते, मेन कापरमध्ये काय. बघा संध्याकाळचं ऊन आहे आणि बघा म्हणजे काकीने बघा कशी 6.5 इंची कुंपण करून ठेवले. आणि इकडे काय हा पडवल लावले काय. तर बघा पडवल, पण अजून त्याची काही वेल आलेली नाही आहे, म्हणजे वेल येते पडवलाला. आता बघा एवढी जमवले. कुठून जायचा, तिकडूनच जायचा ना. कुठून, इथून आलो ना, इथून आलो ना. हा मग चल कुठून पण. तर आई इकडून घेऊन जाते. ती नाचणी तुमची बघून जाऊ. तर मंडळी बघा मी आता शेताच्या बांधावरून चालतोय आणि आता दारची भाजी घेऊन वगैरे झालेली आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं ना नाचणीची भाजवल केली होती, तो व्हिडिओ तुम्हाला आवडला होता सगळ्यांना. तर म्हटलं थोडक्यात तुम्हाला दाखवतो. तर बघा इथून आपल्याला जायचं आहे. तर तुम्हाला बॅकग्राऊंडवरून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कशी कोकणातली लोक शेती पाय घसरतोय. आपल्याला एवढी सवय नाही, हल्लू चालायचं असतो याच्यातून. तर बघा बॅकग्राऊंडला पण तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं ग्रीन ग्रीन दिसत असेल. ही सगळी भात शेती आहे आणि मी भाताच्या म्हणजे बांधावरून शेताच्या चाललो आहे. तर बघा आणि इकडं आमचं गावदेवी मंदिर आहे आणि आई खूप पुढे गेली. ही सगळी भात शेती आहे. तर मंडळी आता आलोच, तर आई बोलतं गावीदेवीचं ये बाहेरून दर्शन घेऊ. तर म्हटलं चल आलो आहे आपण, तर गावीदेवीचं घेऊया. तर बघा हे आहे आमचं गावदेवी मंदिर. तर बोलते हा आजूबाजूचा परिसर, मी याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. हा चाफा आहे आणि बघा आई दर्शन घेते. तर आता मंदिर बंद आहे, पण आपण बाहेरून दर्शन घेऊ. हा आहे आजूबाजूचा परिसर, मी तुम्हाला दाखवलेला आहे.
ग्राउंड असतं ना हो. तर संध्याकाळीच ओपन होईल ना हा नाही उद्या. उद्या सकाळी गोपी येईल तेव्हा गोपी आणि पुजारी ना. तर मंडळी बघा आता गावदेवीचं म्हणजे दर्शन झालेलं आहे ना. आम्ही आता दोघं निघालो आहे परतीच्या प्रवासाला. इकडं आलो होतो दारची भाजी घ्यायला. तर आई म्हटलं की चल आता आलो आहे तर गावदेवीचं पण दर्शन घे. तर घेतलं आणि निघालो आहे. तर पण तुम्हाला थोडक्यात ते नाचणीचं रोपटं दाखवतो. त्याने लावलेली आहे ती नाचणी. बघा आई चालले शेताच्या बांधावरून. आणि तुम्हाला एक भाली दाखवतो. भाली बघा इथं शेतीचं रक्षण करण्यासाठी कशा प्रकारे आमच्याकडं भाल्या लावतात. हे बघा ती भाली बनवलेली आहे. ह्याच्यावर चांगलं मेन कापर म्हणजे प्लास्टिक वगैरे टाकून ते राहण्यासारखी करतात. तर बघा खेकडे ते आता येतील बाहेर. असा नाही दिसणार लगेच पालतात. आई म्हणते खेकडी बोला असा नाही दिसणार लगेच पालतात. बघा इकडं आपण हाच शेत आई ना भाजलेला दाखवलं भाजवल केलेली. तर बघा नाचणी पूर्ण लावून झालेली आहे. बघा या बायका बोलल्या होत्या ना आई लावणीचा व्हिडिओ बनवायला ये पण नाही सुट्टी नव्हती ना म्हणून आलो नाही. तर हा तिथपर्यंत ना पूर्ण हो तिथपर्यंत आहे. तिथपर्यंत पूर्ण. आणि एक तुम्ही किती जण आहो 12 16 जणी ना. तो काय तो तो कसला केलीचा काय आहे तो कुठला? तो हालत नाही ते मग आपला. केलबाचा झाड. मुटकेल. अच्छा छोटी छोटी येतं ती ना ते मुटकेल. चवई सारखी असतं ती. चवायची. चवई बघा चवईचं झाड. तर मंडळी बघा आई पाठी चालते. तर आम्ही आलो होतो दारची भाजी आणायला. तर मंडळी म्हणजे एक बघायला गेलो तर शेतावरचाच फेरफटका आहे. तिला वाटत होता की चल आता ऊन आहे तर आपण दारची भाजी घेऊन येऊ. तर मग दारची भाजी आणायला आलो आईनं मी हा ना. तर मंडळी हा छोटासाच व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आणि ह्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला वाटलं कमेंट करून सांगा. चला याच ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करतो. भेटू लवकरच. जर आपल्याला व्हिडिओ करायला भेटलं तर आपण नक्कीच व्हिडिओ करू. आई टाटा कर. बाय चला याच ठिकाणी थांबतो. टाटा बाय बाय. बाय बाय.